कीर्तन सुरू झालंय, दरिद्र्यवाणी बसायचं नाही, तोंड सोडून बिडून द्यायचं नाही, हे दाढीला हात लावा डोक्याला हात लावा यायचंच नाही, लांब बसायचं, दुसऱ्याच्या चपला चोरायच्या घर, भामट्यावाणी ऐकायची ती सभा. कारण सभेला काय असतं, त्यांनी म्हणायचं यांना जमलं नाही, यांनी म्हणायचं त्यांना जमलं नाही, आपण म्हणायचं जमू नाही तर न जमू. वाजवा टाळे शिजवाणाऱ्या. आणि कीर्तन सुरू झालं, मोबाईलांमध्ये डोके घालायचे नाही. काही हलकटांना इतकी हलकट सवय आहे, आम्यावर जीव काढायचा ह्या नालायकाने. सरळ उठायचं, येड्या बाबडी खाली जायचं आणि एकट्याची गेम चालून द्यायची. 80% लोक मोबाईल मुळे भरमिष्ट झाले, पागल. मोबाईल ही गरज नाही राहिली, मोबाईल ही आवड नाही राहिली, मोबाईल हे व्यसन झालंय. व्यसन आहे व्यसन, मोबाईल पागल आहे. रेंज गेली त्यांची, रेंज. व्हायरस आला त्यांना, व्हायरस. 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आपल्याकडे, 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे, वर ह्या नाल्याला इंग्लिश मिडियम आहे. बाभळीवाणी शाळा उतरल्या, बाभळीवाणी. पोरं कमी पडले, मास्तर पोरं सापडी देत. लोकांना पोरच नाही तर एवढ्या शाळा काढता का? जेव्हा लोकांना 5-5 पोरं होत होती तेव्हा तुम्ही शाळा काढल्या नाही. आता लोकांनी कार्यक्रम बंद केला तर तुम्हाला उत आला. अरे या जगात ज्ञानच देव आहे, देवच ज्ञानच देव आहे, देवच ज्ञान आहे. आणि पुरुष मंडळी, कुणाशी दुश्मनी करा, सख्या भावाशी दुश्मनी करू नका. हे मित्र तुमच्या मागे जे हिंडत आहेत, हे फक्त तुम्ही पाजितो म्हणून हिंडत आहात. पाजायचं बंद कर, हे तुझ्या मौतीला सुद्धा येणार नाही. तुम्हाला वाटतं आम्हाला लय माणुसकी आहे, गाजरं खात नाही लोक. भाऊ गरीब आहे, असू द्या, शर्ट फाटलाय फाटू द्या, बनीन म्हणाले म्हणू द्या, ना ते रक्ताचे शोभतात हे विसरू नका. पैशाच्या घमेंडीत नाथे तोडू नका, पैसा ही सावली आहे. पैशाच्या घमेंडीत राहू नका. 45 डिग्री तापमानानं सूर्यानं जग तापवलं, पण सकाळपासून ढगानं सुद्धा त्याला झाकून ठेवलं. पैशाची घमेंड कमी करा. जिरती 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 लय दिवस नाही चालत ते. मोटरसायकल चालला तर कुत्र्याला आणतोय, त्याचा बाप पिसाळलेला होता. ती कुत्र म्हणतो अजून मागच्या जन्माची खुन्नस धरली. भुईमुगाच्या शेंगात दाणा आहे तर त्याचा मुक्काम पोहते, ते दाणा निघून गेलो त्याचा मुक्काम चुली. ते पुढचं ऐका, अरण्याला आग लागली की हरणं आपाप पळून जातात. अरण्याला आग लागली की हरणं आपाप पळून जातात. फुलाचा मकरंद संपला की भुंगा आपाप उडून जातो, आणि खिस्सा रिकामा झाला का जग आपाप दुश्मन होत. बापा 20 वर्ष बापाने पोरगी सांभाळली, नवऱ्याच्या घरी जाताना पोरगी रडत सुद्धा नाही. सनाट निघती फुलाच्या गाडीत. उलट्या अशी हात आली ती बापाला, सगळे हप्ते पेड करा तर मी दुसरा हप्ता घेऊन येते. एक वाक्य सांगा, तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं, तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं, मित्र भेटायला येतील, पण केळं सफरचंद घेऊन येतील, पण 200 रुपये घेऊन येणारा भाऊ आहे. त्याच्याशी बोलत नाही, माझं माझ्या भावाचं जमत नाही, तुमचं तुमच्या भावाचं जमत नाही, हा व्यवहार आहे. त्याच्या घरात जाऊ नका, त्याचं तोंड पाहू नका, पण तुमच्यावर प्रसंग आल्यावर भाऊ आहे हे विसरू नका. या जगात दुष्काळ बिष्काळ फक्त एकाच माणसानं भोगला, शेतकऱ्यानं. बाकी कोणाला रोग झाला नाही. काय नोकरीवाल्यांना झपाटलंय मला सांगा, काय रोग झालाय मग त्यांना? काय आम्हाला दुष्काळ आहे? काय नोकरीवाल्यांना दुष्काळ आहे? काय पुढाऱ्यांना दुष्काळ आहे? एक वाक्य सांगून देतो तुम्हाला, ध्यानात ठेवा. जगातल्या प्रत्येक व्यक्तीला वेगळं जगण्याचा अधिकार आहे, पण शेतकरी असा एक प्राणी आहे का त्याच्या नशिबी फक्त कष्टच आहे, त्याला एकाही गोष्टीचं स्वातंत्र्य नाही. ऊस त्याने पिकवायचा, ऊस त्याने पिकवायचा, भाव संचालक मंडळ ठरवणार.
शेतकऱ्याला भाव ठरवण्याचा अधिकार नाही. त्यानं फक्त घाम गावायचा आणि माल कमवायचा. त्याच्या बायकोनं 3 रंगाचं लुगडं नेसायचं, पाठीवर वांगे काढायचे, बाजारात जाऊन उन्हात बसायचं, घेणाऱ्यानं 2 रुपयानं दे म्हणायचं. सिमेंटवाला तासाला भाव बदलतोय, सोन्यावाला मिनिटाला भाव बदलितोय. एक दिवस शेतकरीच राजा होणार आहे, ध्यानात ठेवा.